Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. हा व्हिडिओ आहे पुण्यातल्या दिवे घाटातला. पोलीस लाल रंगाच्या एका स्विफ्ट कारचा पाठलाग करतायत. पोलिसांची गाडी सायरन वाजवत असताना देखील आरोपी गाडी थांबवण्यास तयार नाहीत. अखेर एका ठिकाणी पोलीस त्या कारला थांबवतात आणि अपहरण प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतात. पत्नीशी मोबाईलवर संपर्क ठेवल्याच्या संशयातून एका 23 वर्षीय युवकाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्याला धमकून जीवे मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळेत कारवाई करत आरोपींचा माग काढल्यानं मोठा अनर्थ टळला. पुण्यातील दिवे घाटात पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग आरोपींचा केला. संपूर्ण व्हिडिओ एकदा पहा. माझ्या पुढे जायची गाडी. 2 मिनिटं बंद पडून नका गाणं पली थांब जरा आत घे. अपहरण झालेल्या युवकाचं नाव ऋषिकेश विजय चांदगुडे असे, तर ओंकार प्रकाश भोसले वय 27 आणि तन्मय सुधीर सारुंखे वय 20 यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी आरोपींनी ऋषिकेशला सुपा मोरगाव मार्गावरील एका हॉटेल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर त्याला फॉरेस्ट गेट परिसरात नेऊन पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीनं कारमध्ये बसवण्यात आलं. आरोपी त्याला पुण्याच्या दिशेनं घेऊन जात असताना त्याच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. स्वतःचा बचाव करताना चाकूचा वार त्याच्या डाव्या भोईजवळ लागल्यानं तो जखमी झाला. यानंतर आरोपींनी त्याला दिवे घाटाच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केल्याचा आरोप आहे. मात्र संधी साधून ऋषिकेश आरोपींच्या तावडीतून निसटला आणि मित्रांच्या मदतीनं पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. जेजुरी, सासवड, उरुळी कांचन आणि यवत परिसरात नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशनच्या तांत्रिक विश्लेषणातून संशयितांची हालचाल दिवेघाट परिसरात असल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. सासवड पोलिसांच्या मदतीनं झेंडेवाडी परिसरात स्विफ्ट कार अडवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली असून एका महिलेची देखील चौकशी सुरू आहे.